सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, संघटनेचे सर्व पदाधिकारी व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केले असे तमाम शिवसैनिक, आदरणीय शिंदे साहेब, आपण महाराष्ट्रातील एकमेव असे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात जे निवडणुकीच्या काळानंतर जनतेने दिलेल्या आशीर्वादाला आपण त्यांना आभार मानण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी नांदेडला देखील आलेले आहात। निश्चितच साहेब, नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जी काही जिम्मेदारी, जिल्ह्यामध्ये महायुतीच्या सर्वच्या सर्व आमदार तर निवडून आलेतच, पण आपण 3 उमेदवार जे शिवसेनेचे या ठिकाणी दिले होते त्यामध्ये आदरणीय बालाजीरावजी कल्याणकर, आदरणीय बोंडारकर, आमदार बोंडारकर, तसेच आदरणीय बाबूरावजी कोहाडीकर। मला माहिती आहे साहेब, कारण बोंडारकरांची उमेदवारी फायनल होत असताना मी आपल्या मुख्यमंत्री या निवासस्थानी होतो। आपण मागणारे बरेच होते, परंतु हेमंत भाऊ यांच्या आग्रहाखातीर आपल्याच कार्यकर्त्यांनी आमदार व्हावे म्हणून आपण जिल्हा प्रमुख यांना तिकीट दिली। कुठेही विधानसभेला कुठलाही पार्श्वभूमी नसताना सुद्धा जर कोणी आमदार होत असेल तर ते केवळ शिवसेनेमध्येच हे आपण सिद्ध करून दाखवले आणि आपण दिलेली जिम्मेदारी, माननीय आमदार हेमंत पाटील यांच्यावर दिलेली जिम्मेदारी त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार करून जिल्ह्यामध्ये केवळ शिवसेनेत नाही तर महायुतीचे 9 उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। मी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो, साहेब यावेळेस आम्हाला नांदेड जिल्ह्याला मंत्रिपदाचा दर्जा मिळेल अशी नांदेडच्या सर्व जनतेची अपेक्षा होती, परंतु मागणाऱ्यांची संख्या जास्त आणि सर्वच आमदार आपल्याला लाडके असल्यामुळं आपण निश्चितच आपल्या निर्णय जो काही घेतला तो सर्व जनतेला सुद्धा मान्य आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये या नांदेड जिल्ह्याला 9 महायुतीचे आमदार दिल्याबद्दल आपण नांदेड जिल्ह्याची ताकद वाढवण्यासाठी, कारण जिल्ह्यामध्ये शिवसेना अतिशय खंबीर आहे, आपण आम्हाला जर पाठिंबा दिला तर निश्चितच या जिल्ह्याच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर, मग जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, पंचायत समिती असतील, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवल्याशिवाय कुठले नांदेडचा शिवसैनिक राहणार नाही। आपण जी काही ताकद उमेदवारी देऊन आमच्या नांदेड जिल्ह्याला दिलेली आहे साहेब, नांदेड जिल्ह्यामध्ये बरेचसे विकासाचे प्रश्न आजही बाकी आहेत। जिल्ह्यामध्ये बरेचसे काही मोठे नेतृत्व झालेले आहे, बराचसा निधी मागच्या काळामध्ये आलेला आहे,